मुळे व्हीव्हीपॅट मध्ये ज्या चिठ्ठ्या पडतात मतदारांनी मतदान केल्यानंतरच्या, त्या चिठ्ठ्यांची संख्या गुणीला 4 किंवा गुणीला 3 होण्याची शक्यता जास्ती आहे. त्याच्यामुळे यावेळी प्रशासनाने व्हीव्हीपॅट मशीन ड्रॉप केलेली आहे. मग ईव्हीपॅट मशीन जे ड्रॉप केलेली आहे त्यासोबत कंट्रोल युनिट असेल, ईव्हीएम मशीन घेऊन जाताना संपूर्ण जे आहे ते अधिकारी जाताना दिसत आहे आणि सध्याच्या घडीला जे आहे ते प्रशासन सुसज्ज असताना आपल्याला नागपूर महानगरपालिकेत दिसत आहे. कॅमेरामॅन मंगेश मोहितेसह तेजस मोहतुरे, जय महाराष्ट्र न्यूज, नागपूर. आणि यानंतर थेट संवाद सध्या मंत्री चंद्रशेखर बावनकुळे बोलतायत. महायुतीच्या मागे उभे राहतील तर आपला कधीच या महाराष्ट्रामध्ये विजय होऊ शकत नाही. शेतकऱ्यांना विजेचं बिल दिलं, विजेचं बिल माफ केलं. 45% शेतकरी आमच्या बाजूने आले. 3,17,00,000 मतं आम्हाला मिळाले. लोकसभेच्या निवडणुकीपेक्षा 78 लाख मतं जास्त मिळाले. त्यामुळे काँग्रेसचे पायाखाली घसरलेले आहे. काँग्रेस पार्टी ही आता विचलित झाली आहे. आणि बरोबर आहे ना, कर्नाटकमध्ये आमची लाडकी बहीण योजना चालू होती, काँग्रेसने बंद केली. त्यामुळे आपल्याला दाखले आहेत महाराष्ट्रात, देशामध्ये, की जेव्हा जेव्हा लाडक्या बहिणीची योजना चालू झाली तेव्हा तेव्हा काँग्रेसने ती बंद पाडली आहे. मतदारांना रोखण्यासाठी ठाकरे बंधूंनी एक स्पेशल स्क्वॉड तयार केलं, त्याला भगवा गार्ड असं नाव दिलेलं आहे आणि प्रत्येक मतदान केंद्राबाहेर ते ठेवणार आहे. ठीक आहे ना, त्यांची कृती त्यांना लखलाभ आहे. पण निवडणूक आयोग त्यावेळी दुबार मतदार होणार नाही याच्यावर कडक कारवाई करताय. आम्हालाही सुद्धा पार्टी मिटिंग म्हणून त्यांनी या ठिकाणी सर्वांनाच आवाहन केलं आहे पक्षाच्या लोकांना की दुबार मतदान होणे याकरता सर्वच पक्षांनी मदत केली पाहिजे. अजित पवारांचे राजकीय सल्लागार. बातमी मालेगावातून आहे. मालेगावमध्ये सध्या निवडणुकीला गालबोट लागले. एमआयएमच्या उमेदवारावर अज्ञातांनी हल्ला केला. प्रभाग क्रमांक 4चे उमेदवार विशाल आहिर यांच्या गाडीच्या काचाही फोडल्यात.